नमस्कार मित्रांनो. एक आपला आगरी असतो, तो फिरायला निघतो. फिरत फिरत जात असताना एका राज्यात पोहोचतो तिथे. तर त्याला तिथे एक लोक जमा झालेले दिसतात. तर तो तिथे जातो. तिथे एक हत्ती असतो. तो माला घेऊन फिरत असून तो जी माला आहे ती ह्या आग्र्याच्या गळ्यात टाकतो. तिथे हा घेऊन तर माझ्या गळ्यात कशाला. तिथलं मग ते पुरोहित वगैरे सांगतात की ही जी माळ याच्यात गळ्यात पडली त्याला 5 वर्ष या राज्याचा राज्यपद मिळतो. तो राजा होतो 5 वर्षासाठी. तो त्या राज मिळाला आहे. आता अटी आणि कंडिशन ऐका फक्त की 5 वर्ष तू आता इथला राजा झाला, संपूर्ण राज्य तुझ्या ताब्यात आहे. मग 5 वर्ष संपल्यानंतर तुला ही नदी दिसते ना, त्या नदीतून बाहेर जायला लागेल. तिथे सोडून देतो आम्ही डायरेक्ट. त्याच्यामध्ये मगरी आहेत, साप आहेत, सगळं काय आहे. तिथनं तो वाचलास तर त्याच्या पूर्ण नदीच्या पलीकडे जंगल आहे. त्या जंगलामध्ये वाघ आहेत, तरस आहेत, सगळे काय शॉपर आहेत. त्याच्यातून वाचलास तर मग तू वाचलास. पण आता पण कोणी वाचलेला नाही. अरे पण मला नको आहे ते. पण तुझे हे नियम आहेत याने टाकली मालच्या गळ्यात म्हणजे तुला ते 5 वर्ष करावं लागेल. मग तो आगरीच ठीक आहे, चल करून टाकू. मग तो पहिल्याच वर्षी ते काम करतो की मनामध्ये त्याच्या हे असतो आगरी. तो 80% समाजकारण, 20% राजकारण. 80% जे पैसे मिळतात ना, पहिल्याच वर्षी नदीवर पूल बांधून घेतो. मोठा पूल बांधून घेतो, डबलचा. नाही याला एकदम राज्य शेतात. दुसऱ्या वर्षी तिकडचं जे जंगल आहे ते सगळं तोडून टाकतो. सगळं लेवल करतो मस्तपैकी. आणि ती जागा मोकळी झाली मग तिथे तिसऱ्या वर्षी तिथे सगळे बिल्डिंग वगैरे बांधतो. आणि बरेचशी लोक तिथे राहायला जातात. तिथे उद्योगधंदे सुरू करतो. 4थ्या वर्षी तिथे उद्योगधंद्याचा हबच तयार होते. आणि मग तिथे तो घर पण बांधू शकतो आपल्या. 5व्या वर्षी आपल्याला जेवढं लागेल ना तेवढं ते कारखाने वगैरे ताब्यात ठेवून तो आपला मस्त आयशामा तिथे आपण राहू शकू जीवनभर अशी सोय करून ठेवतो. आणि 5 वर्ष संपल्यानंतर लोक त्याला मग किंवा 5 वर्ष त्याचं पद संपलेलं आहे. पद संपल्यानंतर तो आता निघून जाणार. मग तो आपला आनंदाने निघतो. पण पाहतात ते काय लोक, तुझ्या गाडीत बसले, गाडीला नदीत जायला लागत तर प्रश्नच नाहीत. ती पुलावरून जातं. ते पुढे गेले तर जंगल नाहीच आहे. संपूर्ण अगदी वसाहत मस्त तयार केलेली, नवीन मुंबईसारखी फर्स्ट क्लास एकदम. तर सांगण्याचा उद्देश हाच, आगरी माणूस जो आहे ना त्याला जर पद मिळालं ना तो 80% समाजकारण करतो, 20% राजकारण करतो. आणि जर असं केलं तर मग त्याला आयुष्यामध्ये त्याला मगरमच्छ वगैरे पुढच्या आयुष्यामध्ये त्याला हे करण्याची गरज नाही. त्याला कुठल्या प्रकारचे लोक नाहीत. तो चांगलाच राहणार आहे. त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा विकासच होणार आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागणार नाही. म्हणून प्रत्येक आगरी माणसाने या सर्व ज्या गोष्टीतून बोध घेतला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय, जय बजरंग.